गुरु कृपांजना गुरु कृपांजना पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाय। गुरु कृपांजना पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाय। राम बिना कछु जानत नाय। राम बिना कछु जानत नाय। अंतर राम ही बाहिर राम ही, अंतर राम ही बाहिर राम ही। जह देखो तह राम ही राम, जह देखो तह राम ही राम। गुरु कृपांजना पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाय। राम बिना कछु
जानत नाही। जागत राम है, सोवत राम है। जागत राम है, सोवत राम है। सपने में देखो राजा राम, सपने में देखो राजा राम। गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाय। राम बिना कछु जानत नाय। गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाय। राम बिना कछु जानत नाय। राम बिना कछु जानत नाही। राम बिना कछु जानत नाही। खूप छान. वंदे गुरुणाम चरणारविंदे सुंदरशित स्वात्मसुखावबोधे। जनस्य जांगुलिकाय माने संसार हलाहल मोह शांते। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिओम. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निध काही न होणे तुझ्या ठाई. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक गोष्टींमुळे जे जे कोणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या वाङ्मयाशी परिचित झालेले आहेत. माऊली हा एक भाव आहेच, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आणि दुसरं म्हणजे कित्येक वेळेला त्यांनी थोडी थोडीची आई जशी मुलाला अनेक प्रकारची सूट देते
तसं ज्ञानेश्वर महाराजांनी काही काही बाबतीत आपल्याला सूट देऊन ठेवलेली आहे. तुम्ही व्रते नियमून न करावे की जे पथ्यावर पडलं आमच्या, व्रते नियमून न करावे. का नाही करत? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय व्रते नियमून न करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे, तीर्थासे गावा, देवतांतरा न भजावे, वेगवेगळ्या देवांची पूजा करण्याचं काही कारण नाही, हे सर्वता काही न करावे. एवढंच इथपर्यंत आमचं थांबतं. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायास. जो अनायास असलेला जो स्वधर्म यज्ञ आहे तो करा, हे सांगायचं आहे मुळात. पण आम्ही पहिल्या गोष्टींवर फोकस करून पंचलाईन सोडून देतो, कारण ते सोयीस्कर परमार्थ आमचा आम्ही ठरवलेला आहे. तसं स्तुती काही न बोलणे, काही स्तुती करायची आवश्यकता नाही, असा एक अर्थ वाटू शकतो. स्तुती काही न बोलणे. तसंही मराठी माणूस हा फार पुलंनी असं म्हटलं की फार तो कोणाबद्दल चांगलं बोलू शकत नाही. काही काही अपवाद आहेत ज्ञानेश्वर महाराजांसारखे की जे एवढ्या प्रेमाने एवढी स्तुती काही न बोलणे. त्यात मराठी आणि त्यात कोकणातून आलेलं असेल तर ते खूपच अवघड आहे. काही फार वेळ चांगलं बोलणं. गोव्याला एकदा एका साधकाच्या म्हणजे आमच्याच बरोबरचा त्याच्या लग्नाला म्हणून गेलो होतो स्वामींबरोबर. त्यावेळेला ते मंगेशीचं देवस्थान आणि तिथून चालत जिथून जिथे राहिलो होतो तिथून मंगेशीला नमस्काराला जात असताना मध्ये तो पायवाट आहे, तर दोन्ही बाजूला शेत आणि नुकतं असं थंडीचा सीझन आणि सकाळी सकाळी ती शेतं अशी तरारलेली, दव पडलेलं आणि सूर्य होतोय, असं थंड कधी नाही ते असं कोकणात जे वातावरण असतं थंड, ते बघितल्यानंतर असं प्लेझंट. आणि स्वामी आणि आम्ही चाललेलो होतो त्यावेळेला. किती सुंदर आहे म्हणाले, पण कोकणातल्या माणसांना असं ठीक आहे एवढंच वाटतं. आणि हे मला आणि पंकजला बघून म्हणाले, कारण आम्ही दोन्ही कोकणी. ओके, असं काय फार काही वाटत तसं नाही. स्तुती काही न बोलणे म्हणजे स्तुती काही करायची फार कारण नाही. पूजा काही न करणे, आपण कुठे करतोय तसं पूजा काही न करणे. पूजा पण लोकांना सकाळी उठल्यानंतर जसं इतर आवरणातली गोष्टी त्यातलं पण एक काम वाटतं, ची पूजा झाली आता नेक्स्ट. असं पूजा काही न करणे, सन्निध काही न होणे तुझ्याकडे, हे समजून घेणं थोडस कठीण आहे. तर या ओळीचा एकूण भावार्थ अशा प्रकारे काही न करणं आणि नुसतं शांत बसून राहणं असं अभिप्रेत नाहीये. गुरूंची स्तुती केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तऱ्हेतऱ्हेने अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीपासून शेवटच्या अध्यायापर्यंत जिथे जिथे स्कोप मिळेल महाराजांनी ती लिबर्टी घेतलेली आहे की गुरूंची स्तुती करून घेतली. गीता सांगायची आहे खरी तर, गीतेवर भाष्य करायचंय, पण मध्ये मध्ये तो लढिवाळपणा आणि गुरूंबद्दलचा बालक भाव म्हणजे मातृभाव, गुरु मातृस्वरूपात आहेत, मी त्यांचा बालक आहे, हा जिथे जिथे मिळून मिळेल तिथे महाराज व्यक्त होत गेलेले. तसं अनेक प्रकाराने स्तुती करून झाल्यानंतर आता ते म्हणतात की स्तुती काही न बोलणे. एवढ्या प्रकारे स्तुती केल्यानंतर पण आता असं वाटत गेलं की काही न बोलणे ही स्तुती आहे. तत्वस्वरूपाने गुरु आहेत म्हणून स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. काही न करणं ही पूजा आहे. ध्यानामध्ये केवळ स्वस्थ बसून राहणं ही पूजा आहे. सन्निध काही न होणे तुझ्या ठाई. तुमच्या बरोबर असणं म्हणजे काय तर फिजिकली बरोबर असणं वगैरे ठीक आहे सगळ्या गोष्टी, पण गुरूंचं सान्निध्य कुठे मिळतं? काही न होण्याने मिळतं. म्हणजे व्यक्तिमत्वाचा आविर्भाव, मी अमुक अमुक आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडल्यानंतर केवळ निखळ प्युअर एसेन्शियल सेल्फ असं ज्याला स्वामी म्हणत असत त्या भावात राहणं म्हणजे सन्निध राहणं. अशा प्रकारे त्याचं कन्क्लुजन केलेलं आहे की स्तुती काही न बोलणं ही स्तुती, काही न करणं ही पूजा आणि काही न होणं म्हणजे एकच जवळ असणं. असं अप्रतिम उंचीचं ते काव्य. पण असं म्हटल्यानंतर हेच पहिल्यांदा म्हणून टाकलं असतं समजा तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात. अल्टिमेटच वर्णन आहे, पण तरी सुद्धा बोलावंसं वाटतं. हा भाग पण परत परत व्यक्त झालेला आहे. म्हणून विश्वरूप दर्शन ज्या वेळेला अर्जुनाला होतं त्यावेळेला ते पाहिल्यानंतर काही बोलू नये असं त्याला वाटतं, पण बोलल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे तो गोंधळलेला आहे की बोलू की नको बोलू, निवांतही न बैसवे, शांत पण बसवत नाही. आणि जे बोलावंसं वाटतं ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य शब्दांमध्ये नाही, पण बोलावंसं वाटतंय. अशा प्रकारे
शब्दांची मर्यादा कमी पडणार आहे, पण तरी सुद्धा व्यक्त व्हावं असं वाटतंय. अशा रीतीने एक अतिशय कृतज्ञतेचा भाव हा थ्रू आउट ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतो. आणि स्तुती काही न बोलणे हे जरी कन्क्लुजन असलं तरी परोपरीने जी गुरूंची स्तुती ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीपासून केलेली आहे तर ती बघत जाणं हे पण अतिशय आनंदाचा भाग आहे. स्वामी जसं म्हणत की ज्ञानेश्वरी हा आस्वादनाचा विषय आहे आणि ते आस्वादन हे हळूहळू आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या भाषेला जसजसे समजून घेत जाऊ. सगळी संस्कृत प्रचूर आहे भाषा मुळात ज्ञानेश्वरीची, त्यामुळे थोडस तुम्हाला संस्कृतचं ज्ञान असणं आवश्यक आहे. नाही तर अभंग ज्ञानेश्वरी आहेच, म्हणजे प्रश्न तो नाही. हे अर्थच समजणार नाही इथपासून प्रॉब्लेम असेल तर अभंग ज्ञानेश्वरी वाचून हळूहळू जाऊ शकतो. पण तरी झालं तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूण बोलण्याचा आणि त्या शब्दांचा एक विशेष गोडवा आहे, इम्पॅक्ट आहे त्याचा. आणि ते सुरुवातीपासून ज्यावेळेला महाराज मांडतात त्यावेळेला त्यातला थोडा थोडा भाग आज गुरुपौर्णिमेनिमित्त जे आपण जमलेलो आहोत त्यावेळेला मांडावा असं थोडस वाटलं. अर्थात सर्व प्रकारे त्या गोष्टी मांडणं एका लिमिटेड टाइम स्पॅन मध्ये शक्य पण नाहीये. त्यामुळे आपण आणि दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरी बद्दल नुसतं त्याच्याकडे जाणं हे म्हणजे पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे ऍक्च्युली, आणि आम्हाला त्याची सवय नसते. त्यामुळे आम्हाला ते नुसतं बघितल्यावरच पोट भरतं. काही अनलिमिटेड थाली असतात की नाही, आता काय खाऊ असं म्हटलं काहीच करत नाही माणूस. तसंच ज्ञानेश्वरी बाबतीत होतं की एवढं ते पानापानामध्ये सौंदर्य ओवीच्या एका शब्दामध्ये थांबवण्याची आवश्यकता निर्माण होते. म्हणून जे ज्ञानेश्वरीचं पारायण करतात त्यांच्याबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे, कारण एवढं एका वेळेला किंवा काही काळामध्ये ते पारायण ज्ञानेश्वरी वाचू शकणं याला खूप अर्थ ज्यावेळेला लागतो समजायला किंवा थोडा थोडा भावायला लागतो त्यावेळेला एकेका शब्दाच्या पलीकडे आता जाऊ नये ओलांडून इतकी मर्यादा बुद्धीची निर्माण होते. पण त्यातला जो काही भाग आहे ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेला गुरूंबद्दलचं त्यांनी जे भाव व्यक्त केलेले आहेत ते थोडे आज आपण बघू. सगळे काही बघणं शक्य नाही, पण जेवढं आम्हाला आपल्याला लिमिटेड स्कोप मध्ये मिळेल तेवढं. सुरुवात पहिल्या अध्यायामध्येच ज्या वेळेला ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्व संवेद्या आत्मरूपा याने ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर गुरुस्तवन मज हृदय सद्गुरु, माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्थान आहे. मज हृदय सद्गुरु जणे तारेलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणजे एक रूपक जे गुरूंना वापरलं आहे ते म्हणजे विवेकाचं अंतरंगात असणार आहे. म्हणून प्रत्यक्ष गुरु आहेत आणि त्यांचं सान्निध्य लाभत आहे, त्यांच्याकडून आम्ही शिकतो आहोत. पण आम्हाला स्कोप मर्यादित आहे. कुठलेही गुरु शिष्य हे काही सदोदित एकत्र बरोबर घेऊन चाललेले नसतात, शक्य पण नाही फिजिकली. मग कुठल्या स्वरूपात गुरु आतमध्ये आहेत? विवेक स्वरूपात आहेत. त्यांनी जे ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्याशी साठी म्हणून प्रवास आंतरिक रीतीने घडत असताना दरवेळेला सानिध्य कोणाचं आहे? सदोदित कोणाचं आहे? विवेकाचं आहे माझ्या आतमध्ये, आणि त्या रूपाने गुरुच आतमध्ये आहेत. म्हणून आपल्याला दरवेळेला काय योग्य काय अयोग्य हे कळतं. हे आतून सांगणारे जे आहेत, जो विवेकाचा आवाज असं म्हटलं जातं, आतला आवाज असं म्हटलं जातं, तो गुरूंचा आवाज असं ज्ञानेश्वर महाराज प्रकट करतात. म्हणून गुरूंनी या सगळ्या संसार सागरामधून पार करून नेलं. याचा अर्थ ईश्वर तत्वाचा अनुभव करून घेण्याची प्रक्रिया सांगितली. ते चालणं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं हे त्यांच्या कृपेनेच होत असलं तरी चालण्याची पावलं मात्र स्वतःला टाकायला लागतात. आणि त्याच्यासाठी अत्यादर कोणावर पाहिजे? विवेकावर. कारण दरवेळेला हे ऑप्शन आमच्या समोर असतात की काय वागावं, कसं वागू नये. मोकळा वेळ मिळाला आहे त्यावेळेला अनुसंधान ठेवावं की बाकीचा विचार करत बसावे, हे चॉईस ऑल द टाइम आमच्या समोर असतात. आणि तो चॉईस आतून सांगत असतो की अनुसंधान कर. अभंग एकावेसे वापरतात वेगवेगळे, म्हणजे चांगलीच आवड आहे, पण त्यापेक्षा अनुसंधान ठेव, सेल्फवर राहा. असं म्हटल्यानंतर एक जडत्व आमचं दरवेळेला आम्हाला ते रेजिस्ट करत असतं. नंतर करू, ध्यानाच्या वेळेला आम्ही केलंच आहे, आज 1 तास ध्यान झालंच आहे आमचं. पण त्या 1 तासामध्ये तुझा फोकस किती होता हे आठवून बघ थोडा वेळ, मग काय तर काहीच झालेलं नाही, अजून बरंच व्हायला हवंय. सदा स्वरूपानुसंधान, ह्याची भक्ती, ह्याची ध्यान असं म्हटल्यानंतर एक जबाबदारी येऊन पडते की सदा स्वरूपानुसंधान याचा अर्थ कायमच
आणि मग त्याच्या प्रेशरमध्ये आम्ही काहीच करत नाही असं लक्षात येतं. ज्या प्रकारे संतांनी त्या निगुतीने केलं तेवढं आम्हाला चालायला, म्हणून दरवेळेला हात देणारं कोण आहे? विवेक, जो आमच्या आतमध्ये सुरुवातीपासूनच होता, पण त्याला एक दिशा देण्याचं काम आणि त्याला महत्व देण्याचं काम सद्गुरूंनी केलं. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी, म्हणून जाणतेने गुरु भजीचे, जाणत्याने गुरूंचं भजन करावं. याचा एक अर्थ जाणत्या माणसाने म्हणजे शहाण्या माणसाने, आणि दुसरं म्हणजे जाणतेपणाने करावं. गुरुभजन हे पारंपरिक रीतीने मग गुरूंबद्दल अभंग म्हटले, त्याच्यानंतर स्तवन केलं, त्यांच्या नामाचा जप केला, अशा प्रकारे पण परमार्थ वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला असतो. त्याच्यावर टीका करायचे कारण नाही, ज्याची त्याची जी गरज असते त्याप्रमाणे ते करत असतो. पण मध्यवर्ती मार्ग जर आत्मज्ञान व्हायला हवं असेल तर जाणतेने गुरु भजीचे, याचा अर्थ गुरूंनी सांगितलेलं वाक्याप्रमाणे साधना करणं. स्वामी ते म्हणतात असत की ध्यानामध्ये अशा प्रकारे गुरूंची आठवण येते तर काय करावं. तर स्वामी माधवनाथांना त्यांनी विचारलं होतं, तर स्वामी म्हटले की गुरूंची आठवण करण्यापेक्षा गुरूंनी काय सांगितलं त्याची त्या मंत्राची आठवण करायला पाहिजे. आणि आमचा गुरूंच्या ठिकाणी भाव आहे विशेष रीतीने, असं आम्हाला जे वाटत असतं की स्वामींशिवाय आमचं काही चालत नाही. म्हणून एक अध्यात्म किंवा परमार्थ हा अनुभूतीचा परमार्थ हा एक, आणि दुसरा एक मानवी परमार्थ असतो. गुरूंच्या ठिकाणी गेलो मग अनायासे काही ना काही, प्रत्येक माणूस कुठल्या कारणाने गुरूंजवळ जाईल, त्यांचं सानिध्य प्राप्त होईल सांगता नाहीये. वेगवेगळ्या कारणाने लोक जात असतात, आणि मग त्या कारणाने त्यांच्याशी अटॅच झाल्यानंतर आकृष्ट करून घेणं, हे जे कृष्ण या शब्दामध्ये मांडलेलं आहे की कृष्ण म्हणजे कोण? आकृष्ट करून घेणारा. तसा सर्व सद्गुरू पण हे आकृष्ट करून घेणं हे त्यांचा मूळ स्वभाव असतो. विवेकानंदांनी जे मांडलं होतं की रामकृष्ण बरोबरीने त्यांना अनेक प्रकारे सांगत असत, पण ते विवेकानंद काही त्यावेळेला म्हणजे नरेंद्रनाथ त्यावेळेला काही त्यांचं ऐकत नसत, आणि दरवेळेला क्वेश्चन करणं आणि त्यांना खोटं पाडण्याचा प्रयत्न करणं हा उद्योग करून झाल्यानंतर एक दिवस रामकृष्ण म्हणाले की तुला जर का माझं ऐकायचं नाही तर येतोच कशाला? तर त्याच्यावर तुमचं ऐकायला थोडीच येतो, तुम्हाला पाहायला येतो असं जे म्हटल्यानंतर आता रामकृष्णांचं बाह्य रूप बघितल्यानंतर असं काही आकर्षक आहे किंवा रूढ अर्थाने सौंदर्यपूर्ण शरीर आहे, सौष्ठवपूर्ण असं दिसत नाही, पण त्यांचं ते वावरणं ज्ञान स्वरूप आहे. ह्याच्यामध्ये काय का आकर्षिलं जातं हे पण कित्येक वेळेला कळत नाही. साध्या साध्या राहण्यामध्ये पण त्यांच्या वागण्यामध्ये काय आकर्षण आहे हे कळत नाही. ते ज्या वेळेला एकदा अन्नग्रहण करत बसलेले होते आणि एक थिओसॉफिस्ट पंथांची एक विशेष व्यक्ती, अधिकारी व्यक्ती तिथे आल्या आणि त्यांना खाताना बघितलं, म्हणजे रामकृष्ण खाता आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना बघितलं तर त्यांचं खाणं बघून त्या चकित झाल्या की अरे बापरे, या माणसाच्या मनगुटीवर जसं भूताने पछाडावं तसं जगदंबा बसलेली आहे म्हटलं. आणि मग अशा रीतीने विशेष म्हणजे काय असेल तर कुठल्याही प्रकारे शरीर भावच नाही, सदोदित एकतर भावावस्थेत राहणं नाहीतर समाधीमध्ये जाणं, हा त्यांचा मूळ स्वभाव होऊन गेलेला आहे. माझ्या मनाची मूळ टेंडन्सी ऊर्ध्वगामी आहे असं ते म्हणत. काही ट्रिगर मिळाला की समाधी, अशा प्रकारचं. मग त्यांच्या या अवस्थांचं चिंतन करून आम्हाला बरं वाटतं. गुरूंबद्दल बोलण्याने, संतांबद्दल बोलण्याने आमची वाचा पवित्र होते, नक्कीच होते. पण त्याच्यानंतर ते ज्या ज्ञानस्वरूपाला प्राप्त झाले त्या ज्ञानस्वरूपाचं आमच्या आयुष्यामध्ये, आमच्यामध्ये पण तेच आहे की ते काही एक प्रिव्हिलेज्ड लोक जन्माला आले आणि त्याच्यानंतर त्यांना ते प्राप्त झालं असं असतं तर गोष्ट वेगळी होती, मग काही प्रश्नच नव्हता, स्ट्राईव्ह करायची काही गरजच नव्हती की त्यांना झालं आमचं काही होणार नाहीये असं असतं तर काहीच पॉईंट नव्हता. पण ते होणार आहे ही पॉसिबिलिटी दरवेळेला गुरु हायलाइट करत आहेत, आणि ती हायलाइट केलेली पॉसिबिलिटी आम्ही त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं यासाठी म्हणून जाणतेनं गुरु भजीचे, म्हणजे जाणतेपणाने गुरूंचं भजन करावं, म्हणजेच त्यांनी जो दिलेला मार्ग आहे तो समजून घ्यावा. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. प्रणिपात म्हणजे विनम्रतापूर्वक, पण नाही कळलं तर आता हे सांभाळून घेतील, कधीतरी कळलंच आम्हाला, अशा भाबड्या भावात न राहता परिप्रश्नेनं सेवया. तुकाराम महाराजांचं चरित्र वर्णन करताना स्वामींनी एकदा असं म्हटलं होतं की त्यांनी ज्या प्रकारे सगळ्या प्रकारच्या अडचणी, घरातल्या प्रॉब्लेम्स, नंतर त्यांच्या पत्नीचा असणारा विरोध, नंतर सगळे नातेवाईक जाणं, विपन्नावस्था येणं,
लोकांनी विरोध करणं, या सगळ्यामधून एकांत मिळवून त्या बाजूच्या डोंगरावर जाऊन साधना केली आणि प्राप्त करून घेतलं. ह्याचं एक विशेष वाटतं. पण त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्याकडे मात्र तुकाराम महाराजांपेक्षाही कमी वेळ हातात आहे, कारण जेवढ्या गोष्टी आम्ही घेऊन आहोत आणि जेवढा त्यांना विरोध होता तेवढाही आम्हाला नाही गरज डोंगरावर जाण्यासाठी. आणि आता डोंगरावर पण इतके लोक जातात की तिथे साधना विधना करणं पॉसिबल नाही, जंगलच उरली नाही दुर्दैवाने. त्यामुळे तसं जाऊन करणं पण आम्हाला स्कोप नाहीये. आम्हाला मुख्यतः अनेक गोष्टींच्या आवडी आहेत आणि त्याच्यामधून आम्हाला ईश्वर प्राप्ती व्हावी असं पण वाटतं. आणि याच्यामधून जर का ते साधून घ्यायचं असेल तर फोकस्ड अटेम्प्ट दरवेळेला करणं. म्हणून जाणते ना गुरु भजीचे, याचा अर्थ गुरूंनी सांगितलेली मध्यवर्ती साधना पुन्हा पुन्हा नीट समजून घेऊन प्रेमपूर्वक करणं, निष्ठेने करणं. गुरूंबद्दलचं जे प्रेम आहे ते गुरूंबद्दलचं प्रेम गुरूंनी सांगितलेल्या साधनेमध्ये रिफ्लेक्ट झालं तर उपयोग आहे, नाहीतर त्या प्रेमाचा करायचं काय आहे म्हणजे असं. म्हणून हे ज्ञानेश्वरीवर बोलताना असे शब्द येऊ नये, पण त्याचं काही लोणचं घालायचं आहे त्या प्रेमाचं की गुरूंबद्दल प्रेम आहे पण गुरूंनी सांगितलेली साधना होत नाहीये, काही त्याला फारसा अर्थ नाहीये जर का खरंच काही प्राप्त करून घ्यायचं असतील तर. म्हणून जाणते ना गुरु भजीचे तेणे कृतकार्य होईचे, जैसे मूळ संचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर पानांना आणि फांद्यांना वेगळं पाणी घालायची आवश्यकता नाही, तसं मूळ आत्मज्ञानासाठी म्हणून प्रवृत्त करणारी, त्याच्याकडे पाऊल वाटचाल होऊ शकेल अशी साधना जर का आम्ही करत असू तर बाकी सर्व प्रकारचे रिच्युअल्स आम्हाला जेवढे जमतील तेवढे केले, नाही केले तरी चालतील, ही सूट दिली आहे. पण मुख्य तेच केलं नाही आणि मग बाकीचं पण सोडून दिलं, अशा प्रकारचा भाग नाही. पण जाणते ना गुरु भजीचे याचा अर्थ जाणतेपणाने भोळा भाव, जितका म्हणून भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव. समर्थांनी ठोकून ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी. स्वामीजी म्हणत असत की त्यांचं आडनाव ठोसर होतं कारण ते दरवेळेला ठोसे देत जाणं त्यांचा स्वभाव होता समर्थांचा. तसा भोळा भाव असणं देवाबाबतीत, गुरूंच्या बाबतीत, आणि ते सांभाळून नेतील. जसं मगाशी म्हटलं की एक मानवी परमार्थ असतो की स्वामींकडे आलो, मग त्यांनी एक दिवस आमचं सगळं पुढे नेलं, काही ना काही गोष्टींमध्ये मदत केली, मग लग्न पण त्यांच्याच कृपेने झालं, त्यांनीच सुचवलेलं केलं, त्यांचंही कल्याण झालं, आमचंही कल्याण झालं. अशा प्रकारे हो चांगलीच आहे म्हणजे, पण तसं असणं म्हणजे कल्याण झालं हे स्वतःलाच सर्टिफाय करणं प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे तसं झालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, ते काय दुसरं कोण जाणणार. गुरुदेव रानडेंनी असं म्हटलंय की एखाद्या व्यक्तीला एखादा अनुभव आला तो खरा की खोटा हे तर त्याला माहिती असतं नाही तर देवाला माहिती असतं, दुसरा कोण सर्टिफाय करणार. पूर्वी एकदा स्वरूपयोगाच्या आश्रमामध्ये कुणी यायचं, त्याचं ते आश्रमाची बांधकाम वगैरे सगळं चालू असताना नियमावली थोडीशी करत होते स्वामी, आणि तर शक्यतो साधकांना एंट्री द्यावी अशा प्रकारचं हे होतं. स्वामी म्हटले सर्टिफाय कोण करणार की साधक आहे की नाही, तसं त्यालाच माहिती असतं साधक आहे का नाही. अनुग्रह झाला तसं शिष्य ही भूमिका सुद्धा, अनुग्रह झाला म्हणजे शिष्य आहे, रूढार्थाने आहे, पण तो साधनेचा पंथ चालत असेल, मार्गक्रमणा होत असेल तर खऱ्या अर्थाने त्या गुरु शिष्य संबंधांना काहीतरी अर्थ आहे. अशा प्रकारे सुरुवातीच्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं फार असं धक्के देण्याचा स्वभाव नसला तरी मूळ मुख्य मार्ग सांगणं हे काही ते सोडत नाहीत. माऊलीच्या प्रेमाने सांगतायत. समर्थ ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला बापाचा धाक असतो, पण ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला प्रेमाने सांगत सांगत आज ना उद्या हा सुधारेल असं एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यामध्ये येतो. पण ज्या वेळेला ते गुरूंचं स्तवन करतात, वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे, म्हणजे किती प्रकारची विशेषणं वापरलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, ती नुसती विशेषणं बघितली तरी असं अवाक होऊन जाईल. पुढे विभूती योगामध्ये नमो विशद बोध विगदा. विशद बोध विगदा म्हणजे आत्मज्ञानाचा जो बोध आहे तो ज्याला विशेष रूपाने स्वतःमध्ये स्पष्ट आहे आणि शिष्यांना पण तो स्पष्ट प्रकारे सांगू शकेल. नमो विशद बोध विगदा विद्या रविंद प्रबोधा. विद्या याचा अर्थ आत्मविद्या, ब्रह्मविद्या, ज्ञानस्वरूपाला देऊन पोचवणारी जी विद्या आहे. विद्या अरविंद म्हणजे कमळ, विद्यारूपी कमळ ते पूर्ण रीतीने विकसित झालेलं आहे, अशा प्रकारची व्यक्ती. विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. परावाणी म्हणजे
अगदी मूळ स्वरूपात आपण जे बोलतो याला वैखरी असं म्हटलं जातं. परा पश्यंती मध्यमा वैखरी, जी अगदी शब्दाचं स्फुरण होतं आतून तत्वापासून जाणीवेपासून, ही जी स्थिती आहे त्या वाणीला परा प्रमेय, त्या म्हणजे अतिशय शांत अवस्थेला जिथे शब्दही उमटत नाहीयेत अशा ठिकाणी ज्या तत्वाचा बोध होतो त्या प्रकारची अवस्था तिला स्त्रीचं स्वरूप मानलेलं आहे. पराप्रमेय प्रमदा विलासिया. आणि तिथे जो अत्यंत आवडीने रत झालेला आहे तो. नमो संसार तम सूर्या. संसार रूपी तम म्हणजे अंधार ज्याच्यामुळे नष्ट होतो तो सूर्य. अपरिमित परमवीर्य, अतिशय सामर्थ्यवान. तरुण तर तुर्या लालन दिला. तरुण तर तुर्या, 4 प्रकारच्या अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हणजे जागेपणा, झोप आणि स्वप्नावस्था, ही ओलांडून पलीकडे ज्या वेळेला ध्यानामध्ये केवळ अस्तित्व मात्राशी संबंधित होऊन राहतो आणि इतर गोष्टींची साक्षीत्वाने राहतो, अशा प्रकारची अवस्था ध्यानामध्ये काही काळ करता करता प्राप्त होते, थोडा वेळ, आणि मग ती प्रॅक्टिस व्यवहारामध्ये जमायला लागते. ही जी साक्षीत्वाची अवस्था आहे, सर्व साक्षिणी अवस्था तुर्या असं समर्थाने म्हटलंय, की कुठल्याही वृत्तींची माझा संबंध नाही, अंतःकरणाच्या व्यापाराशी संबंधित नाही, मी केवळ या सर्वांपासून अलिप्त आहे, अशी तुर्यावस्था जी आता तारुण्याला प्राप्त झालेली आहे, म्हणजे मॅच्युअर झालेली आहे. तरुण तर तुर्या लालन दिला. आणि तिचं जो मोठ्या प्रेमाने पालन करतो तो म्हणजे सद्गुरू. नमो जगद अखिल पावना, सगळ्या जगाला पावन करणारा. मंगळमणी निधान, सज्जन वन चंदना, आराध्य लिंग. सज्जन म्हणजे भक्त. भक्तरूपी वनाला जो सुगंधित करतो असा जो चंदन तो, आणि आराध्य लिंग म्हणजे त्याचे पूजेला योग्य आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये पण मांडलेलं आहे अमृतानुभवामध्ये. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वदंतू. उपाय वन वसंतू याचा अर्थ ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून ज्या ज्या काही साधना सांगितल्या जातात, नाम, ध्यान, उपासना, सर्व प्रकारच्या असे अनेक उपाय, त्याचं वन आहे, म्हणजे खूप प्रकारच्या उपासना आहेत, पण त्या फळत नाहीयेत अजून. त्याला करतो तर आहे पण त्याला पूर्ण फुलोरा भावाचा येत नाहीये. मग तो कधी येईल? वसंत ऋतू ज्याप्रमाणे वनामध्ये आगमन झालं की मग त्या वनाला ज्याप्रमाणे सुशोभित होऊन जातं, तसे हे सगळे उपाय ईश्वर प्राप्तीचे ज्या वेळेला सद्गुरू प्राप्त होतात त्यावेळेला फुलून जातात. अशाप्रमाणे उपाय वन वसंत असं मानलेलं आहे. त्याचप्रमाणे सज्जन वन चंदन. नमो चतुर चित्त चकोर चंद्र. चतुर याचा अर्थ हुशार. इथं चातुर्य शहाणे झाले असं सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी महाभारतामध्ये म्हटलंय, की महाभारताचं कसं आहे तर अनेक चतुर लोक आहेत. शकुनी एक चतुर आहे त्याच्या परीने, कर्ण एक चतुर आहे, कृष्ण पण चतुर आहे, पण त्याच्यामध्ये चातुर्य शहाणे झाले याचा अर्थ नुसती हुशारी उपयोग नाही, ती हुशारी आता खरंच काहीतरी हितकर आपल्या आयुष्यामध्ये साधावं अशा प्रकारे तिला ज्या वेळेला समज येते त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी इथं चातुर्य शहाणे झाले असं म्हटलंय. त्याप्रमाणे या एकूण जगामध्ये अनेक गोष्टी आम्हाला प्राप्त करता येणाऱ्या आहेत, अनेक गोष्टी छान छान आहेत, रमण्यासारख्या आहेत, पण त्या मनाला त्या जगातल्या अशाश्वततेपासून आता शाश्वत असं सुख प्राप्त व्हावं, ईश्वराचा अनुभव यावा असं वाटतं. अशा प्रकारे ते चतुर झालेलं चित्त आहे ते आता कशाचा अनुभव घेऊ बघतं तर पूर्णत्वाच्या चांदण्याचा अनुभव घेऊन बघतं. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. मध्ये चकोरासारखं ते चित्त आहे, त्याला पूर्ण करणारा, त्याला समाधान देणारा चंद्र. आत्मानुभव नरेंद्र. श्रुतीसार समुद्र मनमथ मनमथ. वेदांना जे काही सांगायचं आहे त्याने समुद्र आहे, त्याचं ज्ञानाचा सागर स्वतःमध्येच आहे. मनमथ म्हणजे कामदेव, अतिशय सुंदर, त्यालाही जिथे हेवा वाटेल असं सौंदर्याने प्राप्त. मनमथ मनमथा म्हणजे कामदेवाला पण हेवा वाटेल अशा प्रकारचं सौंदर्य, ज्ञानाचं सौंदर्य. जय जय देव निर्मळ 18व्या अध्यायामध्ये. निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजना. म्हणजे जन्म आणि जरा याचा अर्थ जन्माला येणं आणि मृत्यू पावणं. ह्या प्रकारच्या अशाश्वत सतत बदलणाऱ्या जगामध्ये ज्याचं अंतःकरण सतत गुंतलेलं आहे, म्हणजे थोडक्यात देहबुद्धी असलेले सर्वजण आपण, ते जन्मजरा
जलद याचा अर्थ ढग, म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये सदोदित रीतीने अशा प्रकारे देहबुद्धी रूपी ढग साचलेले आहेत. ती देहबुद्धी जाईल कशाने, तर सोसाट्याचा वारा सुटला तर ढग जसे उडून जातात, तसं सद्गुरू ज्या वेळेला बोध करतात त्यावेळेला हे जन्मजरा रूपी जे ढग अंतःकरणाच्या आकाशात चढलेले आहेत ते उडून जातात. प्रभंजन म्हणजे त्याच्याप्रमाणे वायूप्रमाणे आहेत. जय जय देव सकल विगत विषय वत्सल. खूप टर्म्स अँड कंडिशन घातलेले आहेत. विगत विषय वत्सल याचा अर्थ ज्यांच्या अंतःकरणातून सर्व प्रकारची वैषयिकता निघून गेलेली आहे, म्हणजे वेगवेगळे विषय ते उपभोगणं, त्याच्याबद्दलचे आकर्षण मनात असणं, त्याच्याबद्दलचा आदर मनात असणं, महत्व असणं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला मोठं म्हणावं, अनेक प्रकारचे उपभोग मला प्राप्त व्हावेत, अशा प्रकारच्या आवडी ज्याच्या अंतःकरणात आहेत, या सगळ्या ज्यांच्या अंतःकरणातून निघून गेलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत वत्सल आहेत. म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की स्वामींचं आमच्यावर खूप प्रेम आहेच, म्हणजे त्यात काही प्रश्न नाही, पण विशेष प्रेम कोणावर आहे, तर ज्यांच्या अंतःकरणातून निघून गेलेले आहेत विषय, याच्यासाठी विगत विषय वत्सल. याला एक दृष्टांत म्हणजे कथा प्रसंग रमण महर्षींच्या आयुष्यामध्ये, की रमण महर्षींच्या इथे ज्या वेळेला काही परदेशी शिष्य येऊन राहत असत. ऑस्बॉर्न साहेब म्हणून एक जण होते आणि त्यांनी मोठं कार्य, म्हणजे रमण महर्षींचं एकूण वाङ्मय आणि चरित्र हे युरोप आणि ह्या सगळ्या देशांमध्ये नेण्याचं एक मोठं कार्य त्यांच्या हातून पुढे झालं. त्या ऑस्बॉर्न साहेबांबरोबर त्यांच्या परिवारातल्या मुली होत्या. किटी नावाची एक मुलगी होती 8-10 वर्षाची आणि अतिशय महर्षींवर तिचा भाव होता. आणि ज्या वेळेला काही काळाने तिथे त्यांचं वास्तव्य संपलं आणि आता परत परदेशात जाणार, त्यावेळेला नमस्काराला म्हणून रमण महर्षींकडे आले आणि ती किटी खूपच लहान होती. तर ऑस्बॉर्न साहेब महर्षींना असं म्हटले भगवानांना की महर्षींनी किटीला विसरू नये, विस्मरण ठेवावं तिचं. तर त्याच्यावर रमण महर्षी म्हटले, किटी जर भगवानांना विसरली नाही तर भगवान किटीला विसरणार नाहीत. कंडिशनल आहे थोडस, सगळं आहे, सगळं आहेच, कृपा वगैरे आहे, म्हणजे प्रश्न नाही, पण जबाबदारी किटीकडे. तसं त्या किटीच्या जागी आम्ही आहोत की विगत विषय वत्सल, आमच्या अंतःकरणात अनेक प्रकारच्या आवडी आतमध्ये आहेत, आम्ही त्या स्वामींसमोरून दाबून ठेवतो. ज्या वेळेला स्वामींसमोर असणारा चेहरा आणि जगातला चेहरा याच्यामधले फोटो काढले तर हीच आपण यांना पाहिलं का असं म्हणायचीच वेळ आहे. तसं असलं तरी आतमध्ये कुठेतरी जाणीव असलं की हळूहळू ह्या गोष्टी सोडून आत्मतत्वाकडे त्याचा अनुभव येण्यासाठी म्हणून अंतःकरण तयार करून देण्याची ज्यांची किमान इच्छा आहे आणि त्याच्यासाठी पावलं पडत आहेत, त्यांच्या बाबतीत ती वत्सलता म्हणजे खरी काय आहे त्यांना कळतं. असं त्यांना सांगायचं की एक प्रश्न याने परवा मला विचारला होता, त्याचं उत्तर कधीतरी नंतर देईन, की समाधीचा अनुभव घ्यायचा आहे तर समाधीचा अनुभव हा आपण आपल्या प्रयत्नाने घेऊ शकतो की गुरुच आपल्याला नेतात? आपणच आपल्या प्रयत्नाने तिथपर्यंत जावं लागतं, पण ते करताना असं लक्षात येतं की हे पुढचे टप्पे अनुभवणं हे आपल्या कॅपॅसिटीतलं नाही. एका अनाकलनीय प्रकारे तुम्हाला पुढच्या टप्प्यांचा समज निर्माण होते मुळात, की आपण जे करतोय हे कसं मॅच्युअर होतंय आणि ते मॅच्युअर होण्याची कॅपॅसिटी आपली खरं तर नाही, हेही एका बाजूला कळत असतं. आणि हा जो भाग आहे याला कृपा असं म्हणतात. जी स्थिती आम्ही केवळ शब्दांनी अनुभवली, ह्याचा अर्थ आम्ही काहीच नाही करणार आणि नुसतं बसल्या बसल्या ध्यान करतोय का झोपलाय कळत नाही अशा पद्धतीने एक दिवस होऊन जाईल असं नाही होणार. तुम्हाला अलर्टच राहावं लागेल, समजून घेण्याच्या भूमिकेत राहावं लागेल, स्वाध्याय करायला लागेल, चिंतन करायला लागेल, स्वरूपानुसंधान म्हणजे काही प्रोसेस समजून घ्यायला लागेल, त्याला अटेम्प्ट करायला लागेल. एवढं सगळं केल्यानंतर पण असं लक्षात येतं की अंतःकरण हे तितकं त्याला कॅलिबरच नाहीये त्याला अटेंड करण्याचं, आणि एखाद वेळेला ते स्पर्श करतं, लगेच त्याला फुलफिलमेंट वाटते आणि मग महिनाभर गाळत राहतं. पुन्हा मग आम्हाला जमत नाही असं म्हटल्यानंतर ते करावं असं वाटतं. असं करता करता मॅच्युरिटी हळूहळू डेव्हलप होत कधीतरी थोडस आम्ही पुढे गेलो असं वाटतं, आणि ते पुढे जाणं, त्याच्यानंतर त्या स्थितीला राहणं, आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा हा आकलनाच्या क्षमतेत येणं, हे कृपेनेच होत असतं. योगक्षेमम वहाम्यम असं जे भगवानांनी म्हटलंय की योग याचा अर्थ ती अवस्था प्राप्त करून देणं आणि क्षेम याचा अर्थ झालेली अवस्था ती स्टेबल करत देणं. हा जो प्रवास आहे हा कृपेच्या साह्यानेच होत असतो. आणि त्यावेळेला मग गुरु माऊली वगैरे हे सगळे शब्द वापरले जातात संतांकडून,
त्याचा खरा अर्थ थोडा 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 कळायला लागतो की रे असं आहे का, इथे सांभाळायला हवं, इथे सांभाळायला हवंय, आणि हे सांभाळलं जातंय परस्पर. ती मनोभूमिका आम्ही जी शांतपणे डेव्हलप करायचा प्रयत्न करायला पाहिजे, तो शांतपणा अंतःकरणाला स्थैर्य प्राप्त करून देणं, त्या त्या स्थितीला म्हणून योग्य करत नेणं, हे योग्य करत नेण्याचा भाव हा आम्ही आमच्या कॅपॅसिटीने कितीही आणला तरी होणार नाही, पण अनाकलनीय रीतीने पुढे पुढे जातो आहे. तिथे ते वात्सल्य आहे गुरूंचं. मध्ये देह स्वरूपात असतील नसतील, ते प्रत्यक्ष भेटतील न भेटतील, पण आतून एक प्रकारचा गायडन्स कॉन्स्टंटली चालू राहतो, आणि तिथे ते विगत विषय वत्सल म्हणजे कसे असतात हे कळतं. कलित काल कौतूहल ह्याच्यातच आपण राहिलो तर म्हणजे 1-1.5 तासाची शक्यता आहे. कलित काळ कौतूहल कलातीत जयदेव जय स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भवनोद्भव आरंभस्तंभ भवदध्वंस. नुसतं ऐकता ऐकता पण छान पण वाटतं आणि दम पण लागतो. दोन्ही गोष्टी एकत्र होतात. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय. अद्वितीय आहे म्हणजे तत्वस्वरूपाने दुसरा कोणी नाहीच. परिणत याचा अर्थ ज्यांचं अंतःकरण इतकं मॅच्युअर झालेलं आहे की त्याला आता ही गोष्टींबद्दल पण काही वाटत नाही, आणि ज्ञानाचा बोध पण स्थिरावलेला आहे, त्यामुळे ज्ञानप्राप्ती व्हावी अशी जी उत्सुकता आहे ती पण आता निमाली आहे. परिणत झालं अंतःकरण, परिपूर्ण झालं, त्यांच्या दृष्टीने तो परमप्रिय. निजजनजित भजनीय अशा प्रकारे अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तरी सुद्धा ते जिंकले जातात. कोणाकडून जिंकले जातात तर ज्यांच्या अंतःकरणामध्ये खरा खरा भक्तीचा भाव आहे. निजजन म्हणजे ईश्वर ज्यांना आपला वाटतो अशांकडून मात्र ते जिंकले जातात. निजजन जित भजनीय मायागम्य म्हणजे मायागम्याचा अर्थ मायेच्या साह्याने त्यांना प्राप्त होतो अशातला भाग नाहीये. मायेच्या पलीकडेच असलेलं तत्व आहे, पण माया ही अशाश्वत आहे असं कळल्यामुळे त्याचा बोध होतो मायागम्य. अशा प्रकारे अनेक विशेषण आपण थोडी थोडी फॉर एक्झाम्पल म्हणजे बघितली, पण अनेक प्रकारची विशेषणं मांडलेली आहेत. आणि मुख्य ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जो भाव आहे तो मात्र लढिवाळपणा, गुरूंच्या बाबतीतला मूलपण. हे अतिशय म्हणजे गीतेचं भाष्य करायचं आहे, ह्याचं एक लहान मुलं आता मी कसं मांडू, तुमच्याच कृपेने ते मांडेन, अशा प्रकारचा भाव ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केला आहे. आणि तो व्यक्त करत असताना अधूनमधून कॉन्फिडन्स पण आहे. तो कॉन्फिडन्स बोलता बोलता व्यक्त होतो, आणि श्रोते ज्यावेळेला ज्ञानेश्वरीचं श्रवण करत आहेत त्यावेळेला आता अवधान ऐकले द्यायचे, मग सर्व सुखाचे पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. की एकदा अवधान म्हणजे एकनिष्ठपणे अवधान दिलं तरच तुम्हाला हे लक्षात येईल. असं म्हटल्यानंतर समोर गुरु पण हे ऐकत आहेत, आणि एक प्रकारे ही अशा प्रकारे प्रतिज्ञा करतोय, ह्याच्यामध्ये गुरूंची मर्यादा, शिष्य मर्यादा ओलांडली जाते, हे भान ज्ञानेश्वर महाराजांना. मग ते लगेच तो भाव सगळा विरघळून जाऊन लढिवाळपणा सुरू होतो. परिप्रौढी न बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. तुम्ही अवधान द्या असं मी तुम्हाला आज्ञा करतोय असं नव्हे, विनवणी करतोय, गुरूंशी बोलताय. काजे लळयांचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हा ऐसे. तुमच्यासारखी श्रीमंत माहेर प्राप्त झाली. त्याला स्वामींनी असं म्हटलंय की ज्या वेळेला माझे स्वामीमध्ये तो भाव व्यक्त केलाय की ज्या वेळेला कार्याची आज्ञा झाली आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची वेळ आली, त्यावेळेला अतिशय अपरिचित अशा साधक समाजामध्ये पण एक आपुलकीचा भाव स्वामींकडून आलेले आहेत किंवा स्वामीच आहेत अशा प्रकारचा आला. याचं कारण माहेरे श्रीमंत होते तुम्हा ऐसी, सद्गुरु रूपी माहेर प्राप्त. तसं वाटणं प्रवृत्ती माहेर, प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर तेथे निरंतर मन माझे, असं समर्थाने म्हटलंय की निवृत्ती स्वरूपाने ईश्वराला भजणं हे माझं माहेर आहे असं वाटणं. माहेरचं उदाहरण एवढ्यासाठी दिलेलं आहे की सासर, स्वामींनीच ते एका ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की सासर ज्यांना प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ज्यांना लग्न ज्यांचं झालेलं आहे त्यांना एक माहेर डेव्हलप होतं. त्याच्या आधी माहेर आणि सासर अशातून वेगळ्या गोष्टी नसतात. सासरी गेल्यानंतर तिथे जे काही सांभाळणं, जबाबदाऱ्या वगैरे सगळ्या गोष्टी असतात, कर्तव्य असतात, ते सगळं जिथे गळून पडतं आणि केवळ आनंदाने राहणं, प्रेमाचा भाव जिथे असतो. तयार केलेली नाती नसतात, जन्मतः आपली वाटणारी नाती असतात, त्याला माहेर असं म्हटलं जातं. आणि माहेरी आलेल्या मुलीचं विशेष कौतुक होतं, कारण की ती सासरी अनेक जबाबदाऱ्या पार पडत असते. तसंच जगात वावरणं, लोकांशी संबंधित होणं, त्यांना काही ना काही सांगणं हे सासरी असणार काय.
आणि हे सगळं सोडून केवळ गुरूंची संबंधित होऊन राहणं माहेर. तशी माहेर श्रीमंत होतो तुम्हा ऐसी. माहेर हे पण नुसतंच आहे असं नाही, ते माहेर पण आहे आणि श्रीमंत पण आहे. आणि स्वामींनी त्याच्यावर भाव असा व्यक्त केला की ज्यांचं माहेर श्रीमंत असतं त्यांचं सासरी पण खूप कौतुक होतं कारण की माहेर श्रीमंत. तसं ज्ञानस्वरूपाने माहेर ते श्रीमंत आहे आणि ते श्रीमंती ही केवळ आमची आहे असं सांगावं लागतं कामा नये, ती आमच्या वागण्या बोलण्यात पण कळली पाहिजे. ही जबाबदारी पण आहे की ते ज्ञानस्वरूपाचं अशा प्रकारचं उत्तुंगतेचं माहेर आम्हाला लाभलेलं आहे, ते आम्ही प्रूव्ह केलं पाहिजे आमच्या साधनेतून. तुमचे या देठी वियाचे बोले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखून लोळे श्रांतूजी मी. तुमच्या या केवळ दृष्टीच्या ओलाव्यामुळे, प्रेमाच्या ओलाव्यामुळे काय झालं तर सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, माझ्या अंतःकरणामध्ये प्रसन्नतेचे मळे फुलून आले. नुसतंच प्रसन्न झालो असं नाही, प्रसन्नतेचे मळे फुलून आले. आणि एरवी जगामध्ये अनेक गोष्टी करत असताना जो मी दमलो होतो तो तुमच्या ठिकाणी येऊन विश्रांतीला पावलो. आणि मग ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या भावामध्ये आई स्वरूपात, मातृस्वरूपात गुरूंचं वर्णन करतात. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षती. शुद्ध आहेत, उदार आहे, प्रसिद्ध आहे, अनवरत आनंदे वर्षते. सद्गुरूंचं मूळ स्वरूप काय? अनवरत आनंद, वागण्यातून, बोलण्यातून, असण्यातून. केवळ स्वामींकडे बघत राहिल्यानंतर ते, मी त्यांची अनेक रूप ज्यांनी बघितलेली आहेत. प्रबोधन करणारे स्वामी एक वेगळ्या प्रकारचे असत, प्रत्यक्ष प्रवासात वगैरे वागणारे एक खेळकर स्वामी वेगळे असत, कार्यक्रमाच्या वेळेला तो कार्यक्रम नीट व्हायला पाहिजे म्हणून अरेंजमेंट करणारे आणि त्यासाठी प्लॅनिंग रात्रभर जागून स्वतःबरोबर लोकांची, त्यांची झोप त्यांना कमी पुरत असे. दुसऱ्या दिवशी पहाटेचं ध्यान एकदा रत्नागिरीला असं झालं होतं. रात्री 1-1:30 पर्यंत गप्पा बिप्पा सगळ्या झाल्या. स्वामी झोपायला गेले. स्वामी झोपायला गेले की ते ध्यान करत होते, कोणालाच कळायचं नाही. पण त्याच्यानंतर सकाळी 5:30चं ध्यान ठेवलेलं होतं आणि मला माहितीच नव्हतं. आम्हाला सांगितलं होतं की 6:30ला वगैरे ध्यान आहे म्हणून मी घरी जाऊन परत गीताताई वैद्यांच्या घरी आलो. तर त्यावेळेला ऑलरेडी एक ध्यानाचं सेशन संपलेलं होतं आणि सगळे घरातली माणसं असे तारवटलेल्या डोळ्यांनी फिरत होती. त्याच्यावर स्वामी म्हटले की एवढ्या पहाटे उठायची सवय नसते. अशा प्रकारे अनवर्त आनंदे वर्षती. कधीही बघितल्यानंतर अतिशय आनंद स्वरूप वाटत. अनवर्त आनंदे वर्षती. आणि मग ती मातृस्वरूपातली गुरुदेवता म्हणजे केवळ गुरु ज्ञान देतात आणि शिष्य ते ग्रहण करतोय अशा प्रकारे ट्युशन लावल्यासारखं परमार्थाचं नसतं की एवढं कॉन्ट्रॅक्ट आहे, एवढ्या काळात एवढी फी भरली की एवढं मिळेल, पुढचं असेल तर पुढच्या वर्षी नवीन ऍडमिशन करा, असं गुरूंकडे होतं. अतिशय प्रेमाने ते ज्ञान देतोय असंही कुठलाही आविर्भाव नाही. मुलाला ज्याप्रमाणे सांभाळलं जातं आईकडून, वडिलांकडून, तशा प्रकारे सर्वार्थाने सांभाळणं गुरूंचे. आणि त्याच्या मागे हेतू पण नाही. आई वडील करत असताना किमान हा पुढे काही केल्यानंतर आम्हाला सांभाळणार आहे असा भाव असतो, तोही नाही. आला नाही काही महिनाभर तर त्याच्यामध्येही काही वाटून घेणं नाही. आल्यानंतर त्यांनी एकदा म्हटलं होतं की समजा एखादी व्यक्ती काही काळ आली, सलग येणं आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी गॅप पडली आणि नंतर आले तर मधलं काही जणू काही घडलंच नाही. अशा रीतीने ज्या फ्रेशली त्यावेळेला संबंध होत होता त्याच फ्रेशली आता काही मधला काळ निघून गेल्याचा भावच नाही. क्वचित काही लोकांना मात्र भाग्यवानच लोक होते, त्यांना फोन करून की कुठे आहेस असं विचारत असत. तो स्वामींचा फोन येणं इन इटसेल्फ तो दिवस साजरा होत असे सगळ्यांचा. पण ती आई आणि मुलाचा तो सगळा संबंध आहे तो एका योगज्ञानासाठी म्हणून आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची जी गुरुमाऊली आहे ती ज्या वेळेला त्या मुलाला सांभाळते आहे, साधकाला सांभाळते आहे, ती कशा रीतीने सांभाळते आहे तर योगसुखाचे सोहळे. मुलाला कुठलं सुख प्राप्त व्हावं, बाकीचे कम्फर्ट्स असावेत, पण योगसुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे, तुझ्यामुळे हे योगसुखाचे सोहळे प्राप्त झाले. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. मुलाला पण ही इच्छा आहे की मला हे सोहम सिद्धी प्राप्त व्हावी या आयुष्यात आणि ते आवड सद्गुरू पूर्ण करून देतो, मोठ्या प्रेमाने करतात. आणि मग अशा प्रकारचं ते मूल पण आईचा ओढ असणारं मूल आहे आणि आई पण त्याला सगळं काही आपलं देऊन टाकायचे म्हणून त्याला सांभाळते आहे. मग ती त्याला ज्याप्रमाणे लहान मुलाला
आई अतिशय प्रेमाने सांभाळते, तसं ही गुरु रूपी आई कशी सांभाळते, तर आधार शक्तीच्या अंकी. म्हणजे योगाची सगळी प्रक्रिया याच्यामध्ये सांगितलेली आहे की आधार शक्तीच्या अंकी, याचा अर्थ मूलाधारापासून सहस्रारापर्यंत जी चक्र योगामध्ये सांगितली जातात, त्याप्रमाणे मूलाधाराच्या अंक म्हणजे मांडीवर आई त्याला घेते आहे, आधार शक्तीच्या अंकी. आणि मग त्याला त्या मांडीवर घेतल्यानंतर मुलाला झोपवायचं आहे, तर मुलाला थापटून थापटून झोपवताना हळूहळू त्याला पाळण्यामध्ये घातलं. मग त्या पाळण्यामध्ये घातल्यानंतर तो कुठला पाळणा आहे, तर हृदयाकाशीचं पाळणं. या ठिकाणी त्याला पाळण्यामध्ये शांतपणे झोपवत आहे आणि त्याच्यामध्ये श्वासांच्या सहाय्याने त्याला हळूहळू वारा घालणं चालत आहे. योगाची प्रोसेस कशी सांगितली जाते. आणि मग त्या मुलाला काही विशेष दिवशी ओवाळणं वगैरे या सगळ्या गोष्टी लहान मुलांना केल्या जातं. तर आता ओवाळणी कसली, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, म्हणजे आत्मज्योतीने, म्हणजे तू आत्मस्वरूप आहेस या बोधाची ओवाळणी केली. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनांची खेळणी. श्वासावर लक्ष ठेवून मन स्थिर करायचंय, ही जी योगाची प्रोसेस आहे त्याचं खेळणं दिलं का त्या मुलाला छान वाटावं, त्याचा वेळ चांगला जावा. आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. नवीन नवीन कपडे घालतात मुलाला. मग आता गुरु कुठले घालतात, तर आत्मसुखाची लेणी, आत्मसुख रूपी दागिने त्याला घातले. आणि मग त्याला भूक लागली, तर भूक कसली, आता भूक कशाने भागणार, साधक मूल आहे. त्यामुळे 17वीचे स्तन्य देसी. 17वी याचा अर्थ जाणीव, शुद्ध जाणीव. 16 कला म्हटल्या जातात आणि 17वी कला म्हणजे जाणीव, शुद्ध जाणीव. त्या रूपाचं स्तन्य दिलं, म्हणजे शुद्ध जाणीवेत राहायची कपॅसिटीने हळूहळू साधना मॅच्युअर होत असते, हे सांगायचं आहे. बाकी किती विचार करा, काही करा, प्राणायाम करा, जाणीव कळून घेणं. ह्याच्यानंतर एकदा का जाणीवेच्या प्रांतामध्ये ती व्यक्ती शिरली की हळूहळू पुढची प्रोग्रेस जी आहे ती साधना अंगी लागते, पोट भरतं. तोपर्यंत काय होतं, तर तोपर्यंत ते कधी मिळेल अशी एक हुरहुर असते. पण जाणीव एकदा समजली की आपोआप पोषण होत जातं, दुसरं काही करावं लागत नाही. तुला स्वामी असं म्हणत की ती नॅक कळते ध्यानाची, जाणीवेत स्थिर राहणे. म्हणून 17वीचे स्तन्य देसी, अनुहताचा हल्लरुगासी. अंगाईगीत चालली आहे. त्या अंगाईगीत कसलं म्हणते, अनाहत नादाचा अंगाईगीत चाललेला आहे. म्हणजे अनाहत नाद याचा अर्थ नादाचा अनुभव, वेगवेगळे ध्वनी ध्यानामध्ये ऐकायला येणं, यालाही अनाहत नाद असं म्हटलं जातं. पण त्याचा इथे मुख्य संदर्भ नसून, ध्यानामध्ये ज्या वेळेला आम्ही मंत्रातच स्मरण करत असतो त्यावेळेला प्रत्यक्ष शब्द उच्चारत नसतो, सोहम असं म्हटलं जात नाही, पण आतमध्ये त्याचा उच्चार चाललेला असतो आणि आम्हीच ते आमच्या कानाने ऐकत असतो. त्यावेळेला कुठल्याही प्रत्यक्ष रीतीने नाद निर्माण होत नसतो, पण नाद ऐकायला येत असतो आपल्या आतमध्ये. त्याला अनाहत नाद असं म्हटलं. आहत याचा अर्थ दोन गोष्टींचा संपर्क आल्यानंतर जे होतं त्याला आहत. म्हणजे शब्द ऐकायचा असेल तर काय व्हायला लागतं, तर बोलल्यानंतर वायूच्या लहरी जाऊन कानाच्या पटलांवर आदळतात, मग मेंदूला ज्ञान होतं, शब्द निर्माण झाला, आहत. पण असं काहीच होत नाही, पण आतमध्ये सोहमचा उच्चार चाललेला आहे, त्याचं ऐकणं पण चाललेलं आहे, अनाहत नाद. समाधी बोधे निजवेसी बुझावणी. आणि समाधी रूपी बोध ह्याच्यामध्ये मला झोपवतेस, खूप समजावून बुझावणी, की बाळा झोप रे छान झोप असं म्हणतात ना, त्याप्रमाणे समाधी रूपामध्ये इथेच तुला मुख्य सुख मिळणार आहे, अशा प्रकारे. अनेक भाग आहे त्याच्यामध्ये, ह्या टाइम लिमिट मध्ये आता हे कव्हर होणं शक्य नाही, ज्या प्रकारे एक्सपान्शन चाललंय. पण गुरूंची पूजा करावी असा जो मुख्य भाग शिष्यांच्या मनात असतो, इस्पेशली गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर असतो, त्याचं काही डूज अँड डोंट्स ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितले की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. आता हे आपलं हृदय चौफाळून याचा अर्थ शुद्ध करून, केवळ स्वच्छ करून उपयोग नाही, ते शुद्ध स्वच्छ म्हणजे वाईट विचार नाहीये, हा भाग आहे. ऍज फार एज पॉसिबल संस्कारांनी काही वेळेला काही विचित्र विचार मनामध्ये उमटू शकतात, पण त्याच्याकडे लक्ष न दिलं तर ते आपोआपच कमी कमी होऊन जातात. पण शुद्ध करणं याचा अर्थ ईश्वर स्मरणाच्या साह्याने त्याला पवित्र ठेवणं. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. सद्गुरूंच्या पावलांचं स्थान काय आहे, अंतःकरणामध्ये. मग त्यांची पूजा कशाने आहे, तर ऐक्य भावाची अंजुळी. मी आणि ईश्वर एकच आहोत अशा प्रकारचा जो ऐक्य भाव आहे त्याची ओंजळ केली. त्याच्यामध्ये अर्पण काय करणार, फुलं कसली अर्पण करणार, तर सर्वेंद्रिय कुडमुळी. कुडमुळी याचा अर्थ कळ्या. सर्व इंद्रिय जी आता
केवळ ईश्वर स्वरूपाकडे जाण्याची त्यांची इच्छा आहे म्हणून ती शांत बसलेली आहेत, म्हणून त्या कळ्याच आहेत, त्या त्यांच्या ठिकाणी अर्पण केल्या. म्हणजे इंद्रियांची जी इतर ठिकाणी वावरायची जी इच्छा असते ती बंद केली. थोडक्यामध्ये सर्वेंद्रिय कोडमुळी भरुनिया पुष्पांजोळी अर्घ्य देव, त्यांच्या चरणी ते अर्घ्य दिलं. अनन्य डोके धुवट, अनन्यता म्हणजे गुरूंच्या शिवाय गुरूंनी सांगितलेला मार्ग सोडून दुसरं काहीही करण्याची जी प्रवृत्ती असते ती टाकून दिली. अनन्य डोके धुवट, त्याने माझं अंतःकरण धुतलं, गुरूंचे पावलं धुतली. अनन्य डोके धुवट, वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. आणि गुरूंच्या चरणावर चंदन लावलं, ते कशाचं चंदन आहे तर एकनिष्ठतेची जी भावना आहे तेच चंदन आहे. वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. मग गुरूंच्या चरणी फूल अर्पण करायचं आहे. आनंदामोद बहळ, आत्मबोधाच्या अनुभवाने जे अंतःकरण आनंदित होऊन गेलेलं आहे ते अंतःकरण म्हणजेच कमळ, ते आता अर्पण करतोय. आनंदामोद बहळ, सात्विकाचे मुकुळ म्हणजे कमळ, ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. अष्टसात्विक भाव ज्याच्या अंतःकरणात निर्माण केले, अशा प्रकारचं अंतःकरण हेच कमळ, ते त्यांच्या चरणी अर्पण केलं. ते अहम हा धूप जाळू, अहंकार रूपी धूप जाळला. ध्यानाचीच प्रोसेस आहे, परत 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 बघितलं तर. अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर. सामरस्य याचा अर्थ एकस्वरूपच होऊन जाणे, तत्वस्वरूपच होऊन जाणे, या भावाने सद्गुरूंच्या चरणाला आलिंगन दिलं. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री चरण, करू भोग मोक्ष निंबलोण पायातया. माझं तनु म्हणजे शरीर आणि प्राण हे आता त्या दोन्ही पावलांना खडावा म्हणून, पादुका म्हणून दिल्या. आणि करू भोग मोक्ष लिंबलोण पायातया, भोग आणि मोक्ष या दोघांचंही लिंबलोण करून टाकलं. हे ऐकताना स्वामी याच्यावर खूप म्हणजे टीका असं नाही, पण ज्या प्रकारे लोक बोलतात की करू भोग मोक्ष लिंबलोण पायातया, अरे ते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, ज्या लिंबलोण कशाचं उतरतात तर ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्याचा ते उतरू शकतो, नजर काढून टाकणं. भोग आमच्याकडे आहे, मोक्ष आहे कुठे हातात त्याचं लिंबलोण करून टाकायला. ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतायत, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. कारण हे ऐकताना एवढं छान छान वाटत जातं की जसं सिनेमा बघत असताना हिरोच्या जागी आम्ही स्वतःला बघतो तसं अशा प्रकारे गुरूंची पूजा चाललेली आहे. मग गुरूंचं पावलं आली, मग ते सात्विक कमळ आहे कुठे आमचं ते अष्टदळ ठेवायला. आम्ही तो भाव समजून घेतोय थोडासा की कसं असू शकतं. सात्विकाचं कमळ ठेवलं आणि मग सामरस्य पोटाळू निरंतर, आणि मग अहम हा धूप जाळून टाकायचा आहे. आणि तनु आणि प्राण हे त्यांना पावलं मध्ये त्यांना परिधान केलं आणि भोग मोक्ष लिंबलोण केलं. मोक्षाची पण आता वेगळी इच्छा राहिलेली नाही, कारण तो प्राप्तच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि अशा रीतीने केवळ गुरूंनी सांगितलेली उपासना केल्यानंतर सर्व प्रकारचे पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मुख्य म्हणजे मोक्ष हे प्राप्त होतात. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सगळार्थ मिळावा पाठुबंधे. अशा प्रकारे सद्गुरूंची सेवा करण्याला मी योग्य हो हे पण त्यांच्याकडे मागितलं. म्हणून इथपर्यंत आल्यानंतर ती पूजा संपली, पण ती पूजा ज्ञानेश्वर महाराजांची संपली. पुढे साधकांसाठी असं सांगितलेलं आहे की अशा प्रकारे पूजा सद्गुरूंची आम्ही रूढार्थाने पूजा करतो, पण अशा प्रकारची पूजा आमच्या अंतःकरणातून खरी आमच्या आयुष्यात एकदा तरी व्हावी, अशा प्रकारचा भाव व्यक्त करणं आणि त्याच्यासाठी तयारी करून घ्या, अशा प्रकारचा भाव पण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणं, व्यक्त करणं. अनेक गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत, आपण तो पुढच्या वेळेला बघू. पण अशा प्रकारे स्तुती करता करता थकत नाही, ती ऐकताना पण थकत नाही. अशा प्रकारे जो भाग स्तुती काही न बोलणे, असं सगळं करून झाल्यानंतर पण केवळ या सगळ्या प्रकारचे भाव अंतःकरणात निर्माण करणं आणि त्याच्यामध्ये रमून राहणं हे छान आहे, सात्विकच आहे. पण त्याच्या पलीकडे या सगळ्या भावांचा अभाव करून काहीही न बोलता स्थिर बसता येणं, ह्याच्यामधून जी प्रगती साधता येते ती जर का आम्ही नाही केली तर या सगळ्याला काही अर्थ नाहीये. ह्या ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. स्तुती काही न बोलणे. अनेक प्रकारे बोलायला सांगितल्यानंतर स्वामींवर पाऊण तास बोलता येतं, दिवसभर आम्ही स्वामींच्या स्टोरी सांगू शकतो, चांगलीच गोष्ट आहे. पण ते स्वतः तसं करत होते का बघा. क्वचितच मांडत असत. म्हणजे स्पेशली स्वामी माधवनाथांबद्दल त्यांचं बोलणं हे गुरुपौर्णिमेनिमित्तच विषयाला अनुषंगूनच येईल. इतर वेळेला स्वामींच्या आठवणीत सांगत बसलेत,
असं काही त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा तो भाग पण नव्हता. आणि तसं करत राहण्याने सार्थकता होते हे असं नाही हे त्यांना पटवून पण द्यायचं. कारण शिष्यांच्या मनात गुरूंबद्दलचे वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतात. कित्येक भाव हे खूप पर्सनल असतात, ते व्यक्त करण्याची पण आवश्यकता नसते आणि ते बरोबर पण नसते. म्हणून काही वेळा त्या भावांना व्यक्त स्वरूप आणणं हे ठीकच आहे, पण या सगळ्या पलीकडे जाऊन काही न बोलता स्थिर बसता येणं, असं रोज थोडा वेळ करता येणं, याला स्तुती असं म्हटलंय. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. काही न करणं याचा अर्थ केवळ आत्मभावामध्ये स्थिर राहणं, तशी कॅपॅसिटी डेव्हलप करणं, त्याला पूजा असं म्हटलंय. म्हणून संत ज्या वेळेला सेवा, पूजा असे शब्द वापरतात त्यावेळेला विशेष अनुषंगाने वापरतात. तुका म्हणे देवा, चिंतन हे तुमची सेवा. सेवा म्हणजे कार्यामध्ये गुरूंच्या सहभागी होणं, सगळ्या गोष्टी अनुकूल करून देणं, ही सेवा आमची भाव आहे म्हणून आवश्यक पण आहे. पण याचा अर्थ तीच मुख्य सेवा असं नसून चिंतन आहे तुमची सेवा. चिंतन याचा अर्थ पण आत्मज्ञानाकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाला अनुषंगून पूरक केलेलं चिंतन. नाहीतर मग वेगवेगळी पुस्तकं वाचत बसलं, मग गीतेवर ह्याने काय म्हटलंय, त्याने काय म्हटलंय, अनेक लोकांनी अनेक गोष्टी म्हणून झाल्या. पण ते रामकृष्ण असं उदाहरण देत असत की पंचांगामध्ये लिहिलेलं असतं की या महिन्यात अमुक अमुक सेंटीमीटर पाऊस पडणार आहे, म्हणून ते पंचांग पिळलं तर त्याच्यातून एक थेंब पण पडत नाही. तसं गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाने होणार आहे, होणार आहे, घोकत बसू नको, त्यापेक्षा कर थोडा वेळ, मग कळेल की होणार आहे म्हणजे काय होणार आहे. ह्या गोष्टी स्वतःला समजून घेऊन राहणं. पूजा काही न करणे, काही न करणे ही पूजा. सन्निध काही न होणे तुझ्या ठाई, आणि काहीही न होणं याचा अर्थ वेगवेगळ्या संबंधांनी आम्ही गुरूंशी संबंधित होत असतो. मी त्यांचं मूल आहे, शिष्य आहे, वेगवेगळ्या प्रकारे भाव अंतःकरणात निर्माण होतात. ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत, पूजनीयच आहेत, पण मुख्य भाव आहे की आत्मस्वरूपावर राहणे. सन्निध काही न होणे तुझ्या ठाई, तत्वस्वरूपाने ज्या वेळेला गुरूंचा अनुभव घ्यायचा आहे त्यावेळेला काहीही न होणं म्हणजे वेगळेपणा सोडून देण्याच्या भूमिकेत राहणं. परवाच मी एक सत्संग ऐकला, मी जरूर ऐकावा म्हणजे कोणाला शक्य असेल तर, की स्वामी रमणचरण तीर्थ म्हणून एक संन्यासी आहेत आणि त्यांचं अतिशय सुंदर प्रबोधन होतं. तर त्याच्यात त्यांना असं एकाने विचारलं होतं की शरणागत कसं होता येईल. इंग्लिश असतं बऱ्याच वेळेला आणि काही वेळेला ते तामिळ भाषेत बोलतात, ते आपल्या डोक्यावरून जातं, पण इंग्लिश तरी कळतं. तर त्याच्यामध्ये ते बोलताना असं म्हटले की आता मी शरणागत होतो असं होता येत नाही, कारण जो मी आहे तो स्वतःला काहीही केल्या जाऊ देऊ शकत नाही. मग काय करू शकता तुम्ही, फार फार तुमच्या हातात काय आहे, यू कीप युअर सेल्फ ऍक्सेसिबल टू द प्रोसेस. जे रामकृष्ण म्हणत असत की कृपेचा वारा वाहतोच आहे, तुम्ही तुमची शिड उभारून द्या. याचा अर्थ त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही किमान ऍक्सेसिबल ठेवा, अनुसंधानात राहा. ऍक्सेसिबल राहा म्हणजे तरी काय, राहा अनुसंधानात राहा. मग ते शरणागत होणं हे त्या प्रोसेसचा परिणाम आहे. शरणागत होतो अशी एक वेगळी प्रक्रिया नाहीये की आता मी शरणागत होतो थोडा वेळ, असं नाही होता येत. प्रोसेसमध्ये राहता राहता शरणागती प्राप्त होईल. स्वामींच्या मध्यंतरी तो प्रबोधन आलं होतं की भावभक्ती, एखाद्याच व्यक्तीला तो भक्तीचा खरा खरा भाव प्राप्त असतो. बाकीचे लोक हे आपल्यासारखे थोडाफार भाव असलेले असतात, त्यांनी अनुसंधानात राहावं. म्हणून भक्ती ही सोपी गोष्ट नाही, भक्ती हे प्राप्तव्य आहे. ज्ञान ही मेजरेबल गोष्ट आहे की आम्ही टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत जाऊ शकतो. त्या ज्ञानाचा परिणाम म्हणून हळूहळू खरी खरी पराभक्ती उदित होईल. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की भक्ती स्वामींच्या चरणी सगळं अर्पण करतो, फुलं आणतो वेगवेगळ्या प्रकारची, पण त्या फुलांच्या दुकानामध्ये गेल्यानंतर फुलांचे भाव काय वाढले तो असं मनात येतं. सगळा भक्ती विक्ती गेला. पण मग हातात काय आहे की ज्या वेळेला असं मनात आलं तरी आम्ही कमी आहोत असं समजण्याचे कारण नाही. ठीक आहे, आमच्या मनात आलं, आमच्या एकूणच व्यवहारी दृष्टी आहे, पण ज्या वेळेला करतो आहे त्यावेळेला किमान ते तिथे आहेत अशा भावाने अर्पण करणं. दरवेळेला गुरुपौर्णिमेच्या वेळेला विशेष भाव दाटून येतात, सगळ्या आठवणी येतात मनामध्ये, आणि त्या दिवशी केलेली पूजा काहीतरी स्पेशल आहे असं आम्ही ठरवलेलं असतं म्हणून स्पेशल वाटतं. सगळ्या गोष्टी महत्वाच्या कधी वाटल्या तर मनात धरल्या तर त्या महत्वाच्या असतात. तसं गुरुपौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्व आहे का? दिवसाला महत्व नाहीये, त्या संबंधाला महत्व आहे आणि त्या प्रोसेस चालण्याला महत्व आहे. त्या दिवसाच्या दृष्टीने आम्ही स्वतःला थोडं थोडं पुन्हा एकदा ह्या मार्गावर चालण्यासाठी म्हणून तयार करणं, ही कमिटमेंट स्वतःला करणं.
गुरूंना करणं म्हणजे तरी काय, गुरूंना दरवेळेला आम्ही सांगू शकत नाही की पुढच्या वर्षी मी नीट वागेन किंवा या वर्षी तरी अभ्यास नीट करेन असं सांगू शकत नाही. ते स्वतःलाच कमिटमेंट असते. तशा प्रकारची कमिटमेंट, स्वतःची केलेली कमिटमेंट माणूस पाळत नाही, म्हणून गुरूंना करावी लागते की तुम्ही करून घ्या आणि मी ते करेन. अशा प्रकारचं एक साधक आणि शिष्य याच्यामध्ये फरक काय, तर स्वामींनी असं म्हटलं होतं की शिष्य हा कोणाला तरी कमिटेड असतो, साधक कमिटेड असेल असं सांगता येत नाही. तशा प्रकारे अहंकार पण नाही होत आहे, पण मार्गक्रमणा होत आहे. नाहीतर मार्गक्रमणा पण चाललेली नाही आणि अहंकार होत नाही, नाहीच आम्ही असेच आहोत, तसेच राहणार. तसं होता कामा नाही. ज्या ज्या गोष्टी जसा माणूस इच्छा करेल तसा तो होऊन जाईल, असं रामकृष्ण म्हणतात. जो म्हणेल की मी नीच, तो नीचच राहील. जो म्हणेल मी तत्वस्वरूप होऊन जाईल, तो तत्वस्वरूप होऊन जाईल. असं जे सगळा आंतरिक प्रवास, परमार्थाचा प्रवास हा आंतरिक असल्यामुळे त्याला बाह्य अभिव्यक्ती काही नाहीये. त्याचं चालण्याची कमिटमेंट आणि प्रत्यक्ष चालणं हे आतमध्येच होत असतं, त्याला बाह्य अभिव्यक्ती असता कामा नये. हे पथ्य पण गुरूंनी त्यांच्या एकूण जीवनामध्ये दर्शवून दिलं. त्या मार्गावर चालण्याची बुद्धी, इच्छा, प्रेरणा, शक्ती या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडूनच आलेल्या आहेत. म्हणून 3 गोष्टी दुर्लभ आहे असं मानलं जातं. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. की मनुष्य जन्म प्राप्त होणं, त्याच्यामध्ये मुमुक्षुता म्हणजे ईश्वर प्राप्ती होणं, अशी इच्छा होणं, आणि तशी इच्छा झाल्यानंतर महापुरुष प्राप्त होणं म्हणजे त्यांनी अनुभवलेलं आहे अशी व्यक्ती आयुष्यामध्ये येणं. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत आणि केवळ कृपेने प्राप्त होतात असं म्हटलं जातं. पण त्याच्यावर थोडासा विचार करताना मला असं वाटलं की ह्या जरी गोष्टी मनुष्यत्व, मुमुक्षत्व, मनुष्यत्व आम्हाला का मिळालं माहिती नाहीये, मागच्या जन्मात आम्ही काय केलं होतं. मुमुक्षत्व घेऊन आम्ही काही स्वामींकडे आलो अशातलाही भाग नाही. पण महापुरुष संश्रय काहीतरी देवाच्या कृपेने आम्हाला तो प्राप्त झाला आणि तो झाल्यानंतर आमच्या मनात मुमुक्षुता हळूहळू निर्माण होते. त्यामुळे महापुरुष संश्रय हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मनुष्यत्व आम्ही काही ठरवून घेतलेली गोष्ट नाही, पण महापुरुषांचा संश्रय म्हणजे त्यांचं सानिध्य प्राप्त झाल्यानंतर आता मनुष्य जन्म मिळाल्याचं महत्व आम्हाला कळतंय आणि मुमुक्षुता कुठेतरी थोडस देवाचा अनुभव यावा असा स्पार्क आमच्यामध्ये जो होता तो फुलवून मुमुक्षु ते साधक आणि साधक ते सिद्ध असा प्रवास याच जन्मात होणं हे पण त्या महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त होतं. तसं ते आपल्या सर्वांना हो अशी स्वामींच्या चरणी अर्पण करून जे काही बोलणं झालं ते स्वामींच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, सर्व गुरु परंपरेच्या चरणी अर्पण करून मी थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.